आज आपण रगडा चाट करूया। मुंबईला हा चाट खूप मिळतो बरं का। त्याच्यामध्ये बाकीचं काही नसतं, पण रगड्यामध्ये छान छान वेगवेगळे मसाले घालून इतकं छान केलं जातं की तुम्ही नुसती वाटाण्याची ती आमटी, घट्ट केलेली आमटी अशी खाल्लीत ना तरी खूप छान लागते। चला आपण करूया आज बरं का ते। आता हे मी तेल तापत ठेवलेलं आहे आणि त्याच्यासाठी बरं का, त्याच्यासाठी उकडलेले पिवळे वाटाणे घेतलेले आहेत, उकडलेला एक बटाटा घेतलेला आहे मोठा, टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, मिसळणाचं आपलं साहित्य, आले लसणाची पेस्ट आहे, गरम मसाला आहे आणि बाकीचं नंतर वरनं काय टाकायचं आहे ते पण दाखवते। आधी पहिल्यांदा आपण फोडणी करून घेऊया। त्यांच्याकडे फोडणी वगैरे काही नसतं बरं का, मोहरी जिरे वगैरे काही टाकत नाही, डायरेक्ट आले लसणाची पेस्ट आणि ते सगळं टाकून तयार करतात। आपली फोडणी तयार झालेली आहे। आता त्याच्यामध्ये थोडा कांदा घालून घ्यायचा बरं का, बारीक चिरलेला कांदा घालायचा। कांदा छान परतून घ्यायचा। नंतर त्याच्यातच टोमॅटो एक बारीक चिरलेला घालून घ्यायचा। आल्या लसणाची पेस्ट घालायची त्याच्यामध्ये। डायरेक्ट फोडणीमध्ये आलं लसणाची पेस्ट घालायची नाही आहे। आता त्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर घालून घ्यायची। आता आपले बाकीचे मसाले टाकून घेऊया। थोडंसं कांदा लसणाचं तिखट घातलेलं आहे, नंतर गोडा मसाला घातलेला आहे, परत थोडंसं तांबडं तिखट घातलेलं आहे, कारण आपण बाकीचे इतर मसाले पण घालायचे आहेतच, आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं। आता हे छान परतून घ्यायचं आहे। हा जो बटाटा कुस्करलेला आहे तो संपूर्ण त्याच्यात घालून घेऊया। थोडासा तो आधी परतून घ्यायचा बरं का, म्हणजे त्याच्यामध्ये सगळं मसाला मुरला जातो, नाहीतर मग खाताना नुसताच बटाटा बटाटा लागतो, त्याची चव लागत नाही। आणि हे उकडलेले आपण मटार जे आहेत ते स्मॅश करून घेतलेले, आता ते त्याच्यात मिक्स करायचे। का जास्त घालायचं नाही आहे, कारण आपल्याला चाट करायचं आहे ते। आता ह्यातलं पाणी आपण आटवायचं आहे, कारण काय आहे की ते मसाले सगळे त्याच्यात मिक्स झाले पाहिजे। टाकलेले आहे त्याच्यामध्ये पावभाजीचा मसाला किंवा गरम मसाला थोडा घालायचा। आता हे छान शिजून द्यायचं, म्हणजे थोडंसं घट्ट होऊन द्यायचं। थोडीशीच घातली बरं का साखर, हे बघा अशी थोडीशीच साखर घालावी लागते त्याच्यामध्ये, नाही तर म्हणजे चव बॅलन्स होते त्याची। आता छान घट्ट झालेला आहे, आपण हे गॅस बंद करू। आधी हा रगडा असतो तो पहिल्यांदा प्लेटमध्ये सर्व करून घ्यायचा। त्याच्यावरती आपण थोडंसं आधी दही घालून घ्यायचं बरं का, थोडंसं आधी दही घालून घ्यायचं, जास्त नाही घालायचं, थोडंसंच घालायचं दही। त्याच्यावरती कांदा घालायचा आहे, त्याच्यावरती टोमॅटो थोडासा घालायचा आहे, नंतर थोडीशी कोथिंबीर घालायची आहे त्याच्यावर। त्याच्यानंतर चाट मसाला थोडा घालायचा त्याच्यावर, कारण आपण चाट करतोय। आपण काही भाजी केलेली नाही आहे ही, त्यामुळे चाटसाठी हे सगळं लागतंच। आणि चिंच गुळाचा थोडासा कोळ घालायचा त्याच्यावर, आणि थोडीशी शेव। या असं गरम गरम
हे चौपाटीला किंवा मुंबईला कुठेही चाट खायला देतात. छान लागतं आणि मस्त लागतं. त्याच्याबरोबर काय अशी पुरी पण देतात. मुंबई चाट खा आणि मस्त राहा. लाईक शेअर सबस्क्राईब करा.